नमस्कार मंडळी. सोनापाड्याचा सोन्या मुंबई बिनजोडमध्ये कायम ॲट्रॅक्शन असणारा बैल, त्यानं पळो किंवा न पळो, एक असं म्हणू की त्या बैलाशी अनेक त्याचे शौकीन आहेत, अनेक बैलगाडी मालक आहेत, एक वेगळी नाळ जोडली. तर आज गप्पा मारूया. माझ्यासोबत गप्पा मारायला इथं आहेत जयेश पाटील. नमस्कार. नमस्ते, धन्यवाद आल्याबद्दल. काय चालू आहे आत्ता सोन्याचं? आता काय चालू नाही, त्याची फक्त सेवा चालू आहे. सेवा चालू आहे. बरं, सेवा चालू आहे म्हणताय, पण कसं आहे, बैल आत्ता उभा आहे आणि पळत असतानाचा सोन्या आणि आत्ताचा सोन्या, काय फरक जाणवते तुम्हाला? पळत असताना जे माझे सहकारी मित्र होते त्यांचे सकाळी संध्याकाळी दुपारी फोन येत होते, तेव्हा त्यांचा जीव होता बैलावर. पण आत्ता म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे प्रत्येकाने समजून जावा, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनचे आहेत. मी जवळजवळ तुम्हाला सांगतो 4 बैल घडवली, आता 5वा पण घडेल सर्वांच्या आशीर्वादाने. पण 2 वर्ष बैल जेव्हा थांबला तेव्हा मला एक वर्षात तर खूप शिकायला भेटला. जे आपले सवंगडी होते किंवा ते सांगायचे, म्हणजे मनातनं नव्हते सांगत, फक्त बैल त्यांना भेटावा म्हणून का रोज फोन करत होते. ते आज कुठेही फोन करत नाही किंवा विचारत नाही. त्याबद्दल आपल्याला दुःख नाही, पण प्रत्येक बैल गाडी जे बैल पळतात त्यांनी फक्त समजून जावा, फक्त की दिवस कधीतरी येणार आहे. त्यांच्यावर पण येईल. एका जत्रेत देव म्हातारा होत नसतो आणि बैलाच्या मागणं बैल 2 तयार तरी होतील 4 वासरातनं. ती 1001%. जेव्हा त्यांचा फोन येईल त्या टायमाला मी त्यांना उत्तर देईन. पण त्याचे फॅन तुम्ही आता येऊन बघितलेच, किती येऊन गेले इथे. तुम्ही गोठ्यावर जवळजवळ 1.5-2 घंटे आहेत. किती जण फोटो काढून गेले. म्हणजे जी माझी जवळचे आहेत किंवा म्हणजे जे फॅन आहेत ते येतातच, मालकच बोलतो मी. पण जे निस्वार्थी माणसं असतात ना, फक्त स्वार्थासाठी काम करणारी, ते जे फोन करत होते, बैल आमच्यासाठी देव आहे येते, जे बैलगाडी क्षेत्रातले सांगतो मी, ते हे सर्व तोंडावरली गोष्ट असतो. फक्त तोंडावरची गोष्ट. आणि ह्या निमित्तानं खूप तुम्ही वास्तविकता सांगताय. ज्यावेळेस बैल पळत असतो, हिंद केसरी सगळीकडं चर्चेचा विषय, सोशल मीडिया, त्यावेळेस सगळी आपल्याबरोबर. आता तुम्ही सांगताय की काहीच लोक असतात आपल्याबरोबर, बैल ज्यावेळेस थांबतो, ज्यावेळेस बैल पळायचा आपण बंद करतो, बोटावर मोजण्या एवढी लोक, फक्त बोटावर मोजणे एवढी जे बैलगाडी क्षेत्रातले आहेत आपल्या, जे बैल मालक, मी मगाशी पण सांगितलं, तेच कमी झाले. त्याचे फॅन कमी झाले, फॅन्स फॉलोअर्स कमी नाही झाले किंवा त्याला मानणारी कमी नाही झाली. आणि त्याला भेटण्यासाठी 8 दिवसातनं पण माणसं बघण्यासाठी येतात तीच, कारण त्यांचा जीव आहे. फक्त ज्यांना बैलाची गरज असतं त्या टायमाला जयेश पाटील बैल देतो, तेव्हा जयेश पाटील चांगला असतो. आणि ज्या टायमाला जयेश पाटील थांबला, बैल थांबला, म्हणजे जयेश पाटील थांबला असं ज्यांना वाटतं, किंवा बैल सर्वांच्या नंदीनं आपण काही बोलत नाही, एक दिवस त्यांचा पण नंदी थांबणार आहे. आणि आपला नंदी जास्ती नाही, 6 महिन्याचं समजेल सर्वांना आपले नंदी पलतील. तेव्हा त्यांचे फोन येतील, तेव्हा त्यांना मी या तुमच्या यूट्यूबद्वारे सांगतो, काय मॅसेज देतो का तेव्हा माझ्या पशी बैलाचा विषय कोणी घ्यायचा नाही. मी म्हाताऱ्या बैलांना बैल दिलेला आहे त्यांच्या, एक शब्द, एक दोस्ती खातीर. आणि आपण काही कोणाकडनं मागितलेला नाही बैल. पण जे प्रत्येक, म्हणजे हा संदेश हा प्रत्येक बैल गाडा मालकासाठी आहे, जो ज्यांची मोठी पळतात बैल त्यांच्यासाठी. आणि बैलाजवळ मोठी मोठी माणसं बैलगाडा मालक आशीर्वाद घेण्यासाठी येतात. बस तेवढा माझा भाग्य आहे बैला मुलं, बस. नाही, ह्या मुलाखतीत काय काय गोष्टी आता
तुम्हाला वास्तविकता कळेल. कारण काय माहिती आहे का, मी ह्यांचं मुलाखत घेण्याचं कारण काय आहे, सोन्याच्या भरपूर मुलाखती घेतल्यात की सर्व त्याचे पैलू घेतलेत, पण हा पैलू ज्यावेळेस बैल उभा राहतो, बैल थांबला जातो, वयोवृद्ध होतो, म्हणजे आपण म्हणतो ज्यावेळेस सूर्य उगवलेला असतो, प्रकाश होतो, पण हळूहळू मावळतीला जातो, तर ती मावळतीला जातो त्यावेळेस कशा पद्धतीनं कसं बैलगाडी क्षेत्र असतं, कसं बघितलं जातं, म्हणून आज आपण मुलाखत घेतोय. त्याच्या जोडीला अजून एक प्रश्न की ठीक आहे, तुम्ही सांगितलं की माणसं काय काय गेली, ठराविक माणसं असतात आपल्याबरोबर, पण जे असतात ते एकदम निस्वार्थी असतात. पण ह्या काळात काय काय लोक तुम्हाला अशी भेटली का की म्हणजे नाही ती बैलाच्या संबंधित नसतात, पण नाही की ही वेगळी माणसं आहेत, खरंच ही काय काय जेन्युइन माणसं आहेत, अशी बैलगाड्यात माणसं तुम्हाला भेटली का? खूप भेटल्यात. आता तुम्हाला मी सांगतो 3 ते 4 असे व्यक्तिमत्व आहेत का बैल किती पण लाख रुपयाचा घ्या शेट, आम्ही पैसे देतो किंवा हे करतो, अशी पण माणसं आहेत बैलाच्या मागं बैल चालवायला. पण काय झालं आहे, इंजेक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बैल घेऊन आपण पण बैल घ्यायला कॅपेबल आहे, सर्व गोष्टी आहेत, पण आपण बैल का नाही घेत? कारण बैलांना इंजेक्शन वगैरे जो आपल्या डोक्याला बैल लागेल तो आपण बैल 100% घेणार तर घेणारच, मग ते किती पण पैसे जाऊ दे. पण आता सर्रास प्रकार चालला आहे इंजेक्शनचा, औषध गोळ्यांचा, त्याच्यामुळं मी कुठंतरी विचार करतो, कारण आपण काही जागा जमीन विकून किंवा कोणाला फसून पैसे कमवले नाही, आपण स्वतःच्या हिमतीवर पैसे कमवलेले आहेत. आणि मी काही एवढा मोठा बैल गाडी मालक नाही का कुठला पण, म्हणजे हे आपला हातावला पोट असल्यामुळे आपण विचार करून बैल 1001% घेणारच आणि वासरू पण घेणार. आणि आमचे सर्वात म्हणजे जिवलग आप्पा, त्यांचा पण आमच्यावर आशीर्वाद आहे आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे गुरुनाथ शेठ, ते पण अगदी, ते फक्त एक असे व्यक्तिमत्व आहेत का ते बैलाची विचारपूस करतात आपल्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा, आणि त्यांचा पण आहे. बरं, विचारपूस करतात सांगताय, पण असे प्रेक्षक आहेत ते प्रत्यक्ष त्यांना भेटता येत नाही, इथं गोटा काय कायला माहीतच नाही, तर काय काय जी मोठी मैदान असतात, उदाहरणार्थ कालचं जे बिनजोडचं मैदान झालं ते सोन्याला फक्त पाहण्यासाठी आलेले असतात, पण सोन्या दिसतच नाही, कारण तुम्ही आणतच नाही. मोठ्या मैदानात सोन्याचे फॅन्सला बघण्याची संधी म्हणून तरी कमसे कम आणावा. जसं आपण सांगितलं की सगळं बैलानं त्याच्या अस्तित्वाच्या जेव्हा सगळं मिळवलं, पण काय काहींची इच्छा आहे की बैल तुम्ही आणला पाहिजे, आम्हाला बघायचे मैदानात. हे बघा, मोठा मैदान आहे असतो, समजलं, आणि आपल्या इथे कमीत कमी 150-200 जण फोटो काढून गेलेत काल. आणि जे मैदान आयोजक आहे त्यांनी आमंत्रण केल्यानंतरच आम्ही नेऊ शकतो बैल, कारण बैल शेर बुढ़ा होता है, इसका मतलब ये नहीं होता है जंगल छोड़ दिया उसने. पण त्यांनी जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा 10-12 गाड्या घेऊन येत होते, देसाई कमिटी, त्यांना मी रोखठोक बोलतो. आणि ते मी बैल बिन आमंत्रणाचा जर बैल घेऊन जाऊ शकत नाही मी तिथे, कारण बैलाची पण क्रेज आहे आपल्या, म्हातारा होऊ द्या काही होऊ द्या, किंवा तो माझ्यासाठी सर्वस्व आहे. बरोबर, त्याचे फॅन्स आहेत, तो कसा आहे म्हणजे पळू न पळू उभं राहिला आहेत ना, ते मालकच आहेत, ते इथं बघायला येतील. पण आता काय काय कसं, आता एक पुशेगावचं मोठं मैदान होतं, त्यानं गाजवले, स्वतः गाजवले, स्वतः हिंद किती झालंय, तर मला अनेक प्रेक्षक वर्ग भेटला की सोन्या आलाय का, अरे मी म्हणलं तो म्हातारा झाला आता कसा पळेल, पण तरी लोकांना बघायचं असतं की सोन्या मैदानात आलेलं, कारण ती कसं आहे, ती एक ना असं समीकरण जोडलंय, सोन्या आला की एक मैदानात अशी शोभा, एक आपण रुतबा, ह्या गोष्टी आहेतच ना. हे आपल्या फॅन लोकांसाठी आहेत किंवा आपल्या बैलाच्या जेवढे फॅन्स आहेत किंवा आपल्यापुरती आहेत. पण तुम्हाला मगाशी सांगितलं, ज्यावेळी जशी गरज नसतं ना कोणाला, जेव्हा गरज असते तेव्हा 10-12 गाड्या घेऊन आपल्याकडे आलेले आहेत. बिन आमंत्रणचा आपण तर बैल घेऊन, आमंत्रण दिलं तर तुम्ही जाणार मोठ्या मैदानात, फक्त प्रेक्षकांना कुठे पण बैल घेऊन जातो, पुण्यात बोला, कुठे पण लग्न बड्डेला कुठं पण बैल जातो, आमंत्रण असेल तिथे. बिन आमंत्रणाचा जर बैल जाऊ शकत नाही. आणि त्याचे फॅन्स लोक काल 150च्या वरच येऊन गेले असतील फोटो काढून संध्याकाळी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आता त्याचं वय होतंय, आता किती वयात आहे सोन्या? आता बघा 15-16 वर्षाचा आहे बैल. आता त्याचा आहार, आता तो खातोय त्याचा आहार, तर उतार वयातला आहार
वेगळा असावा लागतो. तर आहाराच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? आता त्याला बघा मी ओलं जास्त घालत नाही आहारामध्ये, म्हणजे जवळजवळ 90% मी त्याला हेच घालतो, सुकी कुट्टीच. 5 प्रकारच्या कुट्ट्या आहेत माझ्याकडं, त्याच कुट्ट्या घालतो. आता शेंगदाण्याची कुट्टी आहे, तुरीची कुट्टी आहे, मुगाची कुट्टी आहे, आपली ज्वारीची कुट्टी आहे आणि काय बोलतो गवारची कुट्टी आहे. एवढ्या कुट्ट्याच घालतो त्याला. बरं. आणि गव्हाचा भुसा. बरं. टिकून पळणारा आणि अतिशय आता टिकणारा बैल म्हणून सोन्याकडं आत्ता बी बघितलं जाते. तुम्ही जर अलीकडच्या काळात पाहिलं तर अचानक बैलांचे होणारे मृत्यू काय सांगाल? कारण ह्याचं प्रमाण वाढत चाललंय की वासरं जायला लागलेत. आता प्रत्येकाला कसा आहे झाला आहे, बैलगाडी क्षेत्रात फास्ट ट्रेंड, म्हणजे बैल पलवायचा आणि तो फायनलला राहायला पाहिजे, याच्यासाठी सर्वस्व करायला तयार आहे. तो बैलाच्या जीवाशी खेळ चालू झाला आहे आत्ता. जे हे सर्व हे आपला रतिबाल आहे ना, त्या रतिबात बोला किंवा औषधात बोला किंवा मॉलिशमध्ये बोला, मॉलिश बिलिश ही आहे ना फक्त बैलाला वर्षातनं ठीक आहे, जसा पैलवानाला करतो. आता कोणी पण येतो, कुठं पण हात घालतो, नस दाबतो, बैल बसतो. आता मी पण बैल बसवू दाखवू शकतो तुम्हाला. तर ते शास्त्रीय पद्धतीनं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन केलं पाहिजे. जे बैलाला आहे ना म्हणजे जनरली लागतो तेच रतीब पाहिजे. असा कोणताही आपण म्हणजे काय झालाय झटपट शेट होणे तसा प्रकार झालाय. कोणी वासरू घेऊन समजून पळवू शकत नाही, लगेच विकत घ्यायचा, मग तो 5 महिन्यात बाद झाला तरी चालेल, पण त्यांनी आपला नाव केला पाहिजे 5 महिन्यात. पण पुढचा काय आहे, बैलाचा भविष्य पण नाही, त्याच्या मृत्यूशी काही आपला खेळ नाही, ते कोणी खेळू नये. बरं, वेळ नाही तुम्ही सांगताय, झटपट पाहिजे. आणि तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडताय आणि ह्या मुद्द्यावर बोला की आहार, की तुम्ही सांगितलं की आहार दिला जातोय असा, म्हणजे त्याच्यामुळे बी प्रमाण वाढते. तर आहाराच्या बाबतीत काय सांगाल? नक्की काय चुकतंय असं तुमचा एक अंदाज आहे? चुकतोय म्हणजे काय, आता नवीन जनरेशन खूप आलंय बैलगाडी क्षेत्रात, सर्व नवीन नवीन माणसं आले, म्हणजे मुलं आली आहेत. जुने माणसाला कोणी किंमत देत नाही देत किंमत. जुनी माणसं आहेत ना, जो नॅचरल बैलाला लागतो रतीब, तोच रतीब द्यायला पाहिजे. आता रतीबाचे किती प्रकार आलेत, ते जवळजवळ 7 ते 8 प्रकार जास्ती असतील, पण कमी वाढतील. पण जो आपण पहिल्यापासनं, कारण बैलगाडी क्षेत्रात उतरताना किंवा उतरले असतील नवीन 2-4 वर्षापूर्वी, त्यांनी जुने जाणकार माणसांकडनं सल्ला घ्यावा का बैलाला काय आहार द्यायला पाहिजे, जुना तुम्ही काय देत होते, त्याच्यावर व्यायाम काय देत होते बैलांना, ते त्यांच्याकडनं जाणून घ्या ना, मगच या क्षेत्रात उतरा. पण तुम्ही ही बघा, बैलांचा आहार हा प्रामुख्याने जे पळलेत, जे हिंद केसरी झालेत त्यांचा आहार कॉपी केला जातोय. पण प्रत्येक बैलाचं एक आपण म्हणू जात म्हणू, त्याचे बॉडी म्हणू, त्याचं सगळं उंची आकार हा वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक बैलाचा आहारसुद्धा वेगळा पाहिजे. असा बैल आहे तो बैलच आहे. आता बघा, तुमची उंची जास्ती आहे, माझी उंची कमी आहे, म्हणजे वयाचा फरक येतो. मग त्या पद्धतीने तुम्ही रतीब टाका बैला, म्हणजे वयानुसार, उंचीनुसार, हे सर्व केल्यानंतर रतीब तोच टाका. जाती भीतीत काही फरक येत नाही. बैल म्हणजे माणूस म्हणजे माणूसच आहे. ब्लड माणसाला पण सेम, सर्व आपल्या जाती जरी आहेत तशा बैलात जाती आहेत. माणूस एकच आहे, तसा बैल एकच आहे. मी काय म्हणतो, आहाराचं प्रमाण कमी जास्त वजनावर ठेवा, वजनावर. पण काय वेळेस काय होतं, कुठल्या प्रांतात बैल आहे, म्हणजे मुंबईतील वातावरण वेगळं आहे, विदर्भ मराठवाडा इकडचं वातावरण वेगळं आहे, पश्चिम महाराष्ट्राचं वातावरण वेगळं आहे. तर त्या वातावरणानुसार डाएट बी बदलावा का? बदलायला पाहिजे डाएट. कारण जसा मुंबईचा वातावरण आहे तसा विदर्भातला मराठवाड्यातला वातावरण आहे, आणि सातारा भागात आपल्या थंड वातावरण आहे. त्यामुळे तिथे थोडासा गरम बैलाला लागेल तसा रतीब द्यावा, आणि मुंबई किंवा विदर्भात आणि मराठवाड्यात असा थंड प्रमाणाचा आहार द्यावा बैलाला. कारण काय बरेच आत्ता आपण बोललो की एखादा बैल पळतोय
म्हणजे मराठवाड्यात असेल किंवा मुंबईत पळणारा बैल, तर त्याचा डाएट हाय तसा कॉपी केला जातो की आम्ही ह्या बैलाला हे घालताना बघितले. पण तुम्ही सांगितलं की कुठं बैल आहे, कुठल्या वातावरणात आहे, त्याचाही फरक पडणार आहे. त्यामुळं तो अभ्यास पाहिजे आपल्या वातावरणाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही आहार देताना किंवा कुठलंही औषध देताना डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. 100% डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच पाहिजे, कारण आपण काय डॉक्टर बनवू शकत नाही. कारण डॉक्टरांना त्यांनी जो अभ्यास केलेला आहे, आता मला काही प्रॉब्लेम आला, आमचे एकदम जवळीक आणि बंधुमित्र बल्लाळ डॉक्टर, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काही बैलाला म्हणजे कुठलाही डॉक्टर न मागवता बैल फक्त त्यांच्या औषधावर रिकवर होतो. किंवा वासरा आता उज्जैनपासनं मी काय द्यायचा ते त्यांना विचारतो, त्याला डाईट त्यांच्या हिशोबात मी डाईट देतो त्याला. तर आपण ही सगळी चर्चा करतोय, तुम्ही सांगितलं ज्यावेळेस बैल थांबतो, जे आपल्याबरोबरचे आहेत ती आपल्याबरोबर राहतात, काय जी नुसती तात्पुरती यशात आलेली असतात ती लांब जातात. पण ज्यावेळेस बैल असा उभा असतो, सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ह्याच्याविषयी बोला की आपल्याला जो सुवर्ण काळ आठवतो त्यानं सगळं गाजवलेलं, तर त्रास होत नाही का? कारण यश कंटिन्यू भेटत असतं ना, अचानक सगळंच जातं, त्यावेळेस त्रास होत नाही की कायला असाय पाहिजे बैल किंवा बैलानं पळायला पाहिजे होतं आत्ता? कधीतरी विचार येत असतील ना? मला विचार काहीच येत नाही, कारण त्यांनी मला एवढा म्हणजे नावलौकिक केलाय. जयेश पाटील कोण आहे आणि सोनारपाडा हा गाव कुठे, हा एक मेव सोन्याने करून दाखवलेला आहे. त्याच्यामुळं आज पण माझ्याजवळ जी फॅन्स फॉलोईंग ते येतात, ते आल्यानंतर माझा म्हणजे अख्खा दिवस निघून जातो. मला कधी जिंदगीत विचार येत नाही का बैल थांबलाय म्हणून नवीन तयार आपण करणार, आपण थांबणार नाही. पोहता येतो तो डुबणार नाही कधी, तो प्रयत्नच करणार. आणि त्याच्यानंतर त्याच्या नशिबात आणि त्याच्या पायात लक्ष्मी आहे. मला 2 वाजता चांगली घडवल्यात मी, तुम्हाला का म्हणजे पेडगावला दिसतील चांगल्यापैकी मस्त करताना त्याच्या आशीर्वादाने. उज्जैन कसं काय, म्हणजे कुठले गुण आले सोन्याचे? सर्व गुण, त्याचा पलना बिलना तुम्ही बघा, त्याची व्हिडिओ बघितली नसेल तर आवर्जून. कारण सेम बैल खाली मान टाकून पलतो तसंच वासरू सर्व रान अंगाखाली खेचून पलतं आणि दोन्ही खांदी वासरू पलतं. आणि वासरू मुळात कडनी पळल एक अंदाज, कारण तुम्ही शाश्वत आहे त्याला पलतानाच बघताना. बरं, किती पैदास केल्यात सोन्याच्या आत्ता? सोन्याच्या पैदास झाल्या बघा आत्तापर्यंत एक 6-7 पैदास झाल्यात. त्याच्यातनं एकच खोंड निघालाय आणि दुसरा याच्या पहिले निघालेला आपल्या खोंडाच्या, त्याचं नाव नाही घेत मी. आणि त्याच्यानंतर कालवडी झाल्यात. आता 3-4 गायींच्या पोटात वासरं आहेत ते, मग दिसतील आगामी काळात तशा 4 गायींच्या आहेत. हां, पैदासी दिसतील आणि नक्की तेही सोन्यागत यश मिळवतील, आपण प्रार्थना करू. आपण ज्यावेळेस सोन्याची मुलाखत घेतोय त्यावेळेस सगळ्यात जवळची गोष्ट सोन्या, तुम्ही सांगताय की प्रेम करतो म्हणजे मुलाखत आहे, पण अशी कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात स्पर्श करून आत्तापर्यंत गेली की नाही, ही माझ्या आयुष्यातील सोन्याने दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे? जी इथे जी पब्लिक येतो त्याला भेटायला, आणि ते एक म्हण आहे ना, खिशात कोणी पैसा बघत नाही, ज्या दारात ज्या चपला तो श्रीमंत माणूस. वा, तसा मला सोन्याने कमवून दिलेला आहे. माझ्या दारात माणसं चपलं जाम असतात सोन्यामुळं. बस ते मला कमवून दिलेलं आहे बाई. ही सगळ्यात मोठी सर्वात माझ्या आयुष्याची कमाई. पुढचं कसं नियोजन राहणार? कारण सोन्याचं काय होतंय, कधी इकडं देत आहे कधी तिकडं देत आहे, तुमच्या दावणीला सातत्यानं नाही राहत. बैल गेल्या वर्षी पण कुठेच दिला नाही, या वर्षी पण कुठेच देणार नाही. हिथंच होता कोणाकडं तरी बैल होता बाहेर, पण आता बैल ठेवणार मी घरी. ते गोठ्यात गाय विलेली होती, गोठ्यात होती पूर्ण गोठा तिने माखून ठेवलेला, म्हणून मी हे टाकला, कोबा टाकला. त्यासाठी मी बैल थोड्या दिवस दुसरीकडे घालवलेला होता. जयेश पाटील म्हणून सोन्या हिंद केसरी होत असताना आणि आत्ता बंद असताना तुमच्यात काय फरक झालाय, प्रामाणिकपणे सांगा. माझ्यात फरक, मी आहे तसा सामान्य बैलगाडा मालक आहे आणि सोन्याचा मालक
मला कशावरनं त्याच्यावरनं बोलतात, उलट मी त्याचा गडी आहे. हां नाही हा आहे, पण फरक म्हणजे कसं, पहिलं आपण आता तुम्ही म्हणत बघा म्हणते ती नाही ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस एक वेगळ्या उंचीवर होता. अजून ग्रामीण भागातला किंवा मराठी भाषेतला थेट शब्द सांगायचा तर त्याला खूप माज होता. आता त्याचा बैल पळत नाही तर उतरला, ह्या शब्दात बोललं जात असेल तुम्हाला ऐकू येतं. माझ मी आहे ना प्रत्येकाचा बैलाकडनं उतरलेला आहे. आणि मी प्रत्येकाला बैल दिलाय. असं कोणी माणूस म्हणू शकत नाही का जयेश पाटलांनी मला फसवलाय. तुम्ही कोणाची पण मुलाखत घ्या, त्या कमेंटमध्ये सांगा का जयेश पाटलांनी मला बैल देणार आणि मला फसवला. तुमच्या कमेंटमध्ये जो माणूस सांगेल तर म्हणजे तुम्ही सांगाल ते आपण करायला तयार आहे. आता जर तुम्ही बघितलं तर बघा, सगळी जण म्हणतात, तुम्ही तुमच्या तोंडून बी वाक्यालेलं आहे, प्रत्येकाच्या दावणीला एकच हेरा घडतो. मी 4 घडवल्यात, तेव्हा सोशल मीडिया नव्हती. सोन्यासारखा शंकर घालवला तेव्हा सोशल मीडिया नव्हती. शंकर घडवला, महाराज घडवला, शुगर घडवला, मानक्या घडवला. पण सोशल मीडियामुळे सोन्या सगळ्यांना माहिती. हां, आणि या सोन्या हे 5वं आहे. आता म्हणतात ना काय काय जे पळणारी बैल आहेत मोठी, ते जे नव्हते ना मैदानात बघायला त्यांना काय माहिती आहे मी काय घडवलंय. ते जे होते ना त्यांना माहिती आहे मी काय घडवलंय. माझा बंदीत काल जादा गेला. त्या टायमाला मोठ्या मोठ्या गाड्या खेळलोय मी 2008 पासून पुढं. बरं, मग आता तुम्ही सांगताय की मोठ्या मोठ्या गाड्या खेळलोय, पण सोन्याच्या मागं घरच्या गाईचा खूण तयार करताय तुम्ही, म्हणजे उज्जैन मोठी खरेदी का करत नाही एकदम? काय चालू आहे, इंजेक्शन, औषध, गोळ्या, रतीब, आणि बैल त्यांना विकायचा असतो त्याच्यामुळं काहीही करतात. आणि जो घरचा बैल पळवण्यात मजा आहे ना, तयार आपण स्वतः करू, त्यात खूप मोठा आनंद आहे. आणि आपल्याला शाश्वत आहे. पण लवकर यश भेटेल ना लगेच यश नाही पाहिजे ना आपल्याला. कारण जर यश आहे ना, यशाची शिखरं चढून यश भेटणं त्याला खूप मोठा म्हणजे अभिमान स्वतःला पण असतो, मालकाला, आणि चाहत्यांना पण असतो, आणि सर्वांना असतो. आणि यशामागे आहे ना, जो म्हणजे जे यशाचे शिखर पार करताना ज्याला काय त्रास होतो तो सर्व म्हणजे नंदीला माहीत पडतो का मालक आपल्यासाठी काय करतो आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आणि तसाच आपण 2 ते 3 वासरं चांगल्या घेतलेली आहेत. आपण चांगल्यापैकी पळवून दाखवूया. सर्व मी डबल प्रश्न का विचारला, कारण तुमच्या मुद्द्यातच प्रश्न उपस्थित राहिला होता की आता सगळं लगेच पाहिजे, म्हणून म्हटलं तुम्हाला लगेच आता रेडीमेड काहीच नाही पाहिजे. रेडीमेड घेऊन आहे ना, आपण कपडे पण रेडीमेड घेतले ना का 2-3 महिन्यात फाटून जातात. आणि जे आपण शिवून घेतले ना टेलर करणं, ते परफेक्ट माप पण येतो आणि लॉंग टाईम चालतो. कशा आहे बैलगाड्याची आत्ताची स्थिती, एकंदरीत बैलगाडा शर्यत कशा चाललेत? बैलगाडी शर्यत आमच्या मुंबईमध्ये चांगल्या चालू आहेत, पण दुसऱ्याकडे खूप वाईट काळ आहे गरिबासाठी. पैऱ्याला किती पण बैल गरिबाचा पळू दे भेटत नाही बिना वायदीचा. त्याच्यानंतर गरीब मालक गाड्या भरून मरून जातो. 3-3, 4-4 पावत्या मोठा गाडी मालक काढतो. छोटा गाडी मालक एकच पावती काढणार, कारण त्याला भाडा बी भरायचा आहे, मागं येणाऱ्यांना नाश्ता पाणी पण द्यायचा आहे, आणि ड्रायव्हर धरणारे सोडणारे सर्व बघायचं आहे. म्हणून त्याच्या खिशाला खूप मोठी कात्री लागली जाते गरीब गाडा मालकाची. तुम्ही भलेच 4-5 पावत्या टाकू द्या, पण एकच पावतीवर एकच गाडी पळेल असा जर निर्धार केला तर चांगला तिकडे पण छंद होऊ शकतो, शौक होऊ शकतो घाटावर, पण गरिबाची गाडी राहू शकतो. बरं, पण असं झालेलं आहे की बैलगाडीत आत्ता परिस्थिती, आर्थिक स्थिती खूप महत्त्वाची आहे का तुम्हाला वाटते? खूप महत्त्वाची. बैल पळणं महत्त्वाचं आहे. आर्थिक परिस्थिती पाहिजे तेव्हाच बैल पळेल. जेव्हा आर्थिक परिस्थिती नसली माझी, मी बैल घेऊन जाऊ शकत नाही मैदानावर. पण एखाद्या वेळेस असं होतं की बैल त्याचा पळणार आहे, त्यावेळेस त्याची आर्थिक स्थिती महत्त्वाची ठरते का? त्याची आर्थिक परिस्थिती मी ते सांगितलं ना तुम्हाला, कारण त्याच्यावर आर्थिक परिस्थिती नसली तर तो बैल घेऊन त्याला किती पण पळू दे, किंवा त्याच्यावर वायदी द्यायला पैसे नसू दे, तो बैल त्याचा बांधूनच राहील. आता जर असा कुठल्या शेठ माणसाने जर बैल मागवला, त्याच्या बैलाबरोबर भाडा देतो बाबा आहे, तो कुठल्याही बैलाबरोबर का फक्त त्याच्या छंदासाठी
औषध पोटी घेऊन जातो बैल आणि तिथे गटपास करतो, सेमीला मार खाऊन येतो. बरं, सोन्याकडं जाऊया. सोन्याला आजार पायात आहे, बऱ्याचपैकी सगळ्यांना माहीत झाले महाराष्ट्रात. पण आत्ता त्याला त्रास काय होतो शारीरिक त्रास काय होतो त्याचा, मागे पाय अंगातनं जेवढे त्याचे शरीराचे जॉईंट आहेत त्याच्यातनं आवाज यायचा आणि बैलाचा उजवा पाय उचलून धरतो बैल. त्याच्यामुळं आपण बैल बंद केलेला आहे. डॉक्टरांनी काय सांगितलं आहे ही जी आपण म्हणू आजारपण आहे, व्याधी आहे, भविष्य काय असणार आहे ह्या व्याधीचं? काय भविष्य याला निदान नाही त्याला, म्हणजे जसा माणसाला वात असतो ना तसं त्याला वात झालेला आहे. गाडी बांधून बांधून त्याची नस आहे ना ती एकदम पॅक झालेली. वशिंडात अशी पायात उतरले बघा इकडं नस, ते दिसतो. मला हातात धरून पण दाखवतो नस, आता बसलाय इकडली एकदम हाड लागतो, ती पायातनं गेले बघा मधनं, आणि तिकडनं एकदम मऊ लागतो. प्रत्येक डॉक्टरांचा तोच हे. मग मोठी गोष्ट सांगते की गाडी बांधून पळणं, त्यावेळेस आपण विचार करत नाही, पळतोय आपल्याला माहिती नव्हती या गोष्टी पुढं घडतील आपल्या बरोबर. त्या जर गोष्टी माहीत असत्या तर आपण त्या गोष्टी त्याच्या जीवाशी खेळलो नसतो. जाऊ द्या, म्हणजे आपण म्हणतो की समोरच्याला ठेच आपण शहाणं, तर तुमचे काय सल्ले इथं ऐकतील. आता काय गाडी बांधणं ही म्हणजे असं झालंय की गाडी बांधून पळतो ही एक प्रकारची अशी फॅशन झाली की गाडी बांधून पळतोय. फॅशन नाही, कारण बैलाला स्पीड असल्यानंतर आहे ना, गाडी जर नाही बांधली तर समोरचा बैल बाहेर जातो. कधी बघा कडनी गाडी येतो, आमचा मुंबईला जर कंटिन्यू आतल्या बैलावर गाडी बांधायला लागतो, कारण पब्लिकचा लोड असल्यामुळं. आतला बैलाला गाडी असतं बाजूला, तो ओव्हरटेक पळतो आतला बैल, किंवा तो बॅरिकेडवर जाऊ शकतो, दुखापत होऊ शकतो. त्याच्यामुळं आणीबाणीला म्हणजे 19-20 मध्ये गाडी चालली का आतला बैल गाडी घेऊन जातो शेपूट धरल्यानंतर असा. बरं, पण तुम्ही म्हणताय की गाडी बांधण्यामुळं ही व्याधी तयार झाली आहे, मग ती टाळण्यासाठी न बांधलेली बरं नाही का? गाडी नाही बांधली तर मग गाडी त्या साईडला जाईल, बॅरिकेड वगैरे, दुसऱ्या बैलाचा नुकसानी होईल ना, पाया बियाला मार लागून. मग कसं करायचं की इकडं बैलाचं आयुष्य बी महत्वाचं आहे आणि आपली प्रतिष्ठा बी महत्वाची आहे? प्रतिष्ठा मेन बघतात, बैलाचं आयुष्य कोणी बघत नाही. आता आपल्याला माहीत जर असता तर आपण लूज बांधली असते, आपण बिना बैल जुकता गाडी बांधत होतो, ती मोठी चुकी झालेली आहे आपली. तरुण पण आहे, जो वेग आहे, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही. मित्रांनो, म्हणून यांची मुलाखत घेतो. जेव्हा ठेस लागतो तेव्हा अंगठा फुटतो, रक्त निघतो, तेव्हा माहिती पडतो माणसाला. आणि ही कोण सांगते, सोन्या एवढा मोठा बैल, एवढा प्रसिद्ध बैल, गाडी बांधून सगळं आयुष्य पळाला, त्याला त्रास होतोय म्हातार वयात. कारण काय? गाडी बांधणं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या आहेत. बरं, आता ही गाडी बांधण्याबरोबर अजून एक पहिलं असतो, काय असतं, किती दिवसातनं पळवतोय त्याच्यावर बैलाचं असतं उतार वयातलं पूर्ण सगळं शारीरिक स्वास्थ्य. बैल मी आहे ना 8 दिवसाशिवाय काढलाच नाही बाहेर, भले 1 फेरा होते किंवा 2 फेरे होते. मुंबईला आला का हप्त्यातनं 2च फेरे, रविवार खेळलो तर शुक्रवार खेळला का बुधवार, असा खेळत होतो मी. मग 2-2 फेरे पण पळाला तरी चालत होता बैल. पण बैल आपला कडदात आलेला तेव्हा आपण घेताना 4 दात बैल घेतले. बैल हे एक टिकून राहण्याचं कारण आहे का की पळवताना लेट सुरुवात केलेली आहे सोन्याला? म्हणजे आदत वयात लय पळावलं नाही, दुसऱ्या वयात लय पळालं नाही. मध्ये पण बैल इथे मुंबईला पळाला, पण ते एवढा नाही. दापोड्यात पळाला, खूप पळाला बैल. हप्त्यातनं 3 वेळा बैल बाहेर निघत होता बंदीत. पण बैल मारच खात नव्हता. चांगल्या चांगल्या सर्व गाड्या मारल्या बैलांनी लहानपणी त्यांच्याकडे पण. आणि बैल आहे ना सर्वांनी गॅपनी पळवावा, 3 फेऱ्याला जर बैल 8 दिवसातनं काढावा. भले तुम्ही व्यायाम चालण्याची द्या रोज 3-4 किलोमीटर रोज, म्हणजे रोज, फक्त मैदानाचे 1 दिवस अगोदर चालवू नका. सोन्या बसलेला आहे आणि कसं आहे, कुठला तरी सोन्या उभा राहत असतो तर कुठली बैल वाटतात की सोन्याच्या आसपास म्हणजे पळते आणता चांगला? आत्ताचे जर यंग ब्रिगेड पाहिलं तर तुम्हाला वाटतं की नाही चांगली बैल आहे, जे सोन्यातलं हे गुण दिसतात असं कुठलं? सर्व्हिस चांगली आहे, सर्व नंदी चांगली आहेत. पण जे काल लक्षाचे मालक आलेले इथे त्यांचा मी सल्ला घेतला, म्हणजे असा विचारला त्यांना, तर ते बोलतात 8 दिवसात. बरं 8 दिवसातच काढा बैल बाहेर. 8 दिवसात काढला का कायमस्वरूपी बैल म्हणजे 7-8 वर्ष जर पळत राहील सोन्यागत,
आणि लगट जर काढला फायनलच्या याच्यावर किंवा मोठ्या मैदानाच्या, तर बैल नाही बोलतो शेट तसाच काढणार आहे. आणि त्याच्या खालोखाल बैल एक पलेल याचा आपला काय तो सचिन पलतो. सचिन म्हणजे त्यांनी गाडी. थोडक्यात हिंद केसरीची जोडी झालेली, त्यातला लक्ष त्यातला सचिन यांचं भविष्य चांगलं आहे की सोन्याप्रमाणे होऊ शकतं असा एक अंदाज आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण मुलाखतीत विषयच घेतलेला आहे की ज्यावेळेस बैल रिटायर होतो थांबतो ह्याच्याविषयी बोला. पाठीमागच ज्या बैलाला बैलगाडी क्षेत्रातील देव मानलं जातं, सगळ्यांचा आवडीचा बैल, मोठा लक्ष आणि मोठा सोन्या, आपण एकत्रही केले होते वाटेगावमध्ये. एक विशेष प्रेम ह्या बैलांविषयी नेहमीच आहे. मोठा लक्ष गेला, जाणं प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला जाणं आहे, आपल्याला पण जाणंच आहे. पण मोठा लक्ष गेल्यानंतर बैलगाड्याच्या शर्यती चालू असणं किंवा सगळ्या गोष्टी आहे तसंच असणं ही बैलगाडी क्षेत्राची एक पद्धतीची हार आहे. हार आहे 100%. कारण तुम्ही मैदान घेतलाय आणि बैलगाडी मालक तिथे पोचल्यात, तो मैदान घ्यावा, पण 1 घंटा तरी श्रद्धांजली म्हणून बैलाला तुम्ही देव बोलताना सर्वजण देव बोलतात, देवासाठी 1 घंटा तरी तुम्ही मैदान थांबवायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या दिवशीचे मैदान रद्द करायला पाहिजे होती. जर आपल्या गावात एखादा व्यक्ती वारला तर आपण अख्खं गाव बंद ठेवतो, हे एकात्म्याचं प्रतीक आहे. तसं त्याला आपण देव समजतो, देव होताच. मग बैलगाडा मालकांनी किंवा शर्यत जे आयोजक आहेत त्यांनी 1 घंटा तरी श्रद्धांजली म्हणून किंवा 15 मिनिटं तरी श्रद्धांजली व्हायला पाहिजे होती बैलाला. ही माझी मनापासून इच्छा होती, पण कोणी तसा करू शकला नाही. सरलाच मैदान चालू ठेवला, फक्त मैदानात पुकारला, तसा पुकरून होत नसतो. कारण ज्यांच्या जीवावर आपण म्हणजे आयोजक असू द्या, ड्रायव्हर असू द्या, धरणा सुट्टी मेकर असू द्या किंवा आपले जे व्यावसायिक असतात, त्यांनी श्रद्धांजली म्हणून सर्वांनी एक मत करून प्रत्येक मैदानात 1 घंटा नाही मी सांगत, 15 मिनिटं तरी मैदान बंद ठेवून श्रद्धांजली व्हायला पाहिजे होती, ही माझी अपेक्षा होती. पण तसा कोणीच केलेला नाही. फक्त मोठेपणासाठी देव बोलतात बाईटमध्ये याच्यात त्याच्यात, तसं देव बोलून चालत नाही. जे मनातनं तुम्ही जे गोष्ट करायला लागत होती ती तुम्ही केलेली नसून आणि दुसऱ्या दिवशीच्या मैदान तर रद्द करायला पाहिजे होते, असा माझा वैयक्तिक म्हणजे मत आहे. कारण काय माहिती आहे का, हा मोठा लक्षाचा विषय नाही, हा बैलगाडी क्षेत्राचा विषय होतोय की आपण देव म्हणतोय आणि एकीकडं तुम्ही सांगितलं सगळ्या गोष्टी, हे लक्षाच्या बाबतीत झालं, हे प्रत्येकाच्याच बाबतीत होणार. मग 100% होणार. लक्षाच्या बाबतीत होऊ शकतात, तर दुसऱ्यांच्यासाठी कोणी थांबणार नाही. जे तोंडातनं देव म्हणजे आपल्या प्रत्येक जण काय बोलत होते, स्टेटस काय ठेवलेले, तुमचा देव होता, मग तुम्ही मैदानात बंद करू शकत होते का? नव्हते करू. 15 मिनिटासाठी थांबवू शकत तुम्ही, काय पूर्ण बंद ठेवत, कारण गाडी भाडा भरून आलेले आहेत, पावसाळ्यात सर्व मैदान. पण दुसऱ्या दिवशीचा मैदान रद्द करून तिसऱ्या दिवशी ठेवायला पाहिजे होता. फक्त गेले असते तर आपले परमिशनचे पैसे गेले असते असं. हे मित्रांनो बघा, खूप चांगल्या रीतीने सांगितलं. आणि ही भावना आहे, म्हणजे बैलगाडी क्षेत्र कुटुंब आहे आणि कुटुंब काम आहे, तर इर्दगिर्द सगळे आपण नंदीच्या बरोबर असतो, कामं करतो, त्यांना पुजतो. आणि जर बैलगाडी क्षेत्रातील आपण देव मानतोय तो जर जात असेल तर थोडं आपण त्याच्याविषयी आपण जी श्रद्धांजली वाहणं अपेक्षित होतं. असो, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण इंजरीचा बी विषय काढलेला आहे की बैल वारंवार पळवल्यामुळं किंवा गाडी बांधून पळवल्यामुळं ती ही होते, त्याला ती व्याधी होते. त्याला सगळ्यात महत्त्वाचं, अशा व्याधी झाल्या तर हॉस्पिटलची संख्या कमी आहे, म्हणजे नाहीच, तर एक वेगळं हॉस्पिटल तयार व्हावं बैलांसाठी पळणाऱ्या. कारण आता प्रत्येक ठिकाणी बैल वाढलेत. 100% तुम्ही मुद्दा चांगला घेतला आहे. आणि सर्वात पहिलं हॉस्पिटल आमच्या संघटनेमार्फत आणि आमचे अध्यक्ष संदीपभाई माली यांच्यामार्फत थोड्याच दिवसात तुम्हाला बघायला भेटेल. आणि सुसज्ज आणि मोठा हॉस्पिटल असा आमचे अध्यक्ष आणि जी कमिटी आहे यांच्या, आणि राजू पाटील असतील, आमचे स्थानिक राजेश मोरे असतील, आमदार रवींद्र चव्हाण असतील प्रदेशाध्यक्ष, यांच्या माध्यमातून तुम्हाला भव्य दिव्य मोठा हॉस्पिटल
थोड्याच दिवसात म्हणजे काही कालावधीत बघायला भेटेल आणि तिथे तुम्ही उपस्थित राहणार. आणि तेव्हा तो विषय तुम्ही मांडा का जयेश पाटील असे बोललेले, ती सत्यात गोष्ट उतरलेली आहे. म्हणजे कारण अध्यक्षांनी आमचे एवढे परिश्रम घेतल्यात ना, का असा अध्यक्ष लाभणं कोणालाही कुठल्याही संघटनेत असा अध्यक्ष नाही. असा अध्यक्ष आम्हाला लाभला आहे. आमचा निकाल पण इमिजिएटली होतात सर्व गोष्टी. आणि त्यांचे जे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकारिणी खूप सुंदर काम करतात. आणि थोड्याच दिवसात म्हणजे लय पाळणारी बैलांची संख्याही तेवढी झाली आता. हा तेवढी झाली, सर्वांना उपचार होईल. कुठनं पण बैल येऊ दे, एवढा मोठा हॉस्पिटल बांधणार आहेत. विशेषतः बघा तुम्ही सांगितलं चोळणं वगैरे, तो वैयक्तिक प्रत्येकाचा अभ्यासाचा विषय आहे. पण वैद्यकीय सल्ला घेऊनच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. 100%. आपण थोडं डॉक्टर झालेलो आहे का, त्यांनी पदव्या कशाला शिक्षण घेऊन एवढ्या केल्यात, मग आपण डॉक्टर झालो असतो ना. हां, मगाशी बोललो त्या विषयावर. आता जसं तुम्ही सांगितलं हॉस्पिटलचा विषय आपण बोलतोय, पण अजून एक त्याच्या जोडलेला एक महत्त्वाचा विषय असतो की ज्यावेळेस आपण मैदानात असतो आणि बैलांना तात्काळ काय होतं तर प्रथमोपचार केला जातो. पण तिथं ॲम्ब्युलन्स असणं, बैलांची म्हणतोय, माणसांची आहे पण बैलांची तिथं काय बैलांची ॲम्ब्युलन्स पण भेटेल तुम्हाला मुंबईमध्येच पहिले भेटेल तुम्हाला बघायला बैलांची पण ॲम्ब्युलन्स. आणि डॉक्टर पण आमचे असतातच. आणि संघटनेत म्हणजे बैलाला लागू द्या किंवा ड्रायव्हरला लागू द्या किंवा गरीब कोणी जो शौकीन असतो त्याला लागू द्या, संघटनेमार्फत 23 ते 25 लाख रुपये आमच्या संघटनेकडे जमा आहेत. आणि आता अजून वाढले असतील मैदान चालू झाल्यापासून, त्याच्यातनं मदत करतो. कारण आपण मनुष्याचे सगळी बाबा काळजी घेतोय की बाबा ॲम्ब्युलन्स आलं, दवाखान्यात जाणं, पण मग ॲक्च्युली जो माणसं येतात, जी सगळा मनुष्याचं साठा येतोय पूर्ण बघाय प्रेक्षक वर्ग, तो प्राण्यांसाठी होतोय, त्या नंदीसाठी होतोय. पण नंदीला काय अपघात होतो त्यावेळेस आपल्याला काय तिथं अचानक करता येईल अशी वैद्यकीय सुविधा नसते. त्यामुळे ही करण्यात यावं. वैद्यकीय सुविधा नसू द्या, पण आमच्या मुंबईमध्ये जर आहे ना काही असा अपघात होत नाही. म्हणजे जवळजवळ 98% होतच नाही. पण जरी झाला ना तरी जे आमची मैदानातली सर्व सहकारी मित्र असतो ते सर्वजण बैलाला उचलून गाडीत ठेवणार, हॉस्पिटल परत पाठवणार. मुंबईपासनं परेलला हॉस्पिटल आहे, तिथपासनं म्हणजे माणसं कोणी असं नाही का माझा बैल मोडलाय का त्याचा मोडलाय, हे सर्वांचं समजून सर्व मदत करून बैल पाठवून देतात. बरं. आणि त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स पण आहे ना, लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. चांगला उपक्रम केला पाहिजे, कारण बैलगाडी क्षेत्र आमच्याकडे 100% उपक्रम चांगला म्हणजे चांगला. आमचा अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आणि महाराष्ट्रातच व्हावं, मुंबईत नाही म्हणे, महाराष्ट्रातच व्हावं. आणि महाराष्ट्राबाहेर पण ते उपक्रम जे जर दिले ना आमच्या कार्यकारिणीवर, अख्ख्या महाराष्ट्राबाहेर पण राबवतील. सगळ्यात महत्त्वाचा सांगितलं झाली चर्चा, हॉस्पिटलचा प्रश्न असेल. स्पेशली जे पळणारी बैल आहेत मोठ्या प्रमाणात असतात, 1000-2000 बैल येतात. काय झालं तर त्यांना तिथल्या तिथं हॉस्पिटल्स असावी पळणाऱ्या बैलांसाठी. त्याच्यानंतर प्रथम उपचार, जर मैदानात काय झालं तर प्रथम उपचाराची सोय असावी. तर ही करण्यात यावं. जाता जाता सांगा, सोन्या बसलाय, आपण थांबू. सोन्याही कंटाळा असेल, कसं आता पुढं कसं नियोजन राहणार आहे, कुठं दिसेल सोन्या? जे बोलवतील तिथे बैल येणारच, जे त्याला आमंत्रण देतील. सोन्याला, मला नाही, सोन्याला तिथे बैल दिसणार 100%. चालेल. असाच सोन्याचा प्रवास चालू आहे, कधी पळताना, कधी उभं राहून, कधी बसून, तर कधी आता पळताना नाही, फक्त उभा राहून आणि बाहेर दिसून आणि बसून एवढाच प्रवास. बसून आणि काळजात असं त्याचं अस्तित्व राखून. तर सोन्यानं असंच त्याचं अस्तित्व काळजात ठेवलेलं आहे, तसंच तो ठेवेल. आणि त्याच्या आपण आरोग्यदायी प्रार्थना करू की एकदम चांगल्या पद्धतीनं आरोग्य व्हावं आणि सोन्या असाच डौलदार राहावा, ही प्रार्थना. धन्यवाद.